नमस्कार मंडळी, मी अनुपमा पेटकर. आज आपण श्रीकृष्ण कथामृत या पुस्तकाविषयी थोडंसं बोलूया. हे माझ्या अतिशय आवडीचं पुस्तक आहे. मला आज हा आनंद तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. मी हे पुस्तक म्हणजे हे कथामृत नेहमी अगदी मन लावून वाचते, इतक्या वेळा वाचते, मला इतकं आवडतं ते. मग माणसाला शेअरिंग हवं असतं ना सगळ्या गोष्टीत. तर ह्या कृष्ण कथामृताचे रचयिता आहेत अनंत दामोदर आठवले, उर्फ वरदानंद भारती. ओरिजिनली ते पंढरपूरचे आहे, दासगणू महाराजांचे शिष्य आहेत. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य या ग्रंथाबद्दल मी सांगेन की त्यांनी हा ग्रंथ रचताना एक अशी युक्ती केली आहे की त्यांनी कुठेही आपलं नाव येऊ दिलेलं नाही. आणि मग वाचणाऱ्यांना असं वाटतं हे इतकं सुंदर आहे काव्य, महाकाव्य म्हणू शकतो आपण त्याला, पण हे कुणी बरं रचलं, कुणी बरं रचलं. तर एका अनामिकानी तो ह्याचा खूप चांगलं समीक्षण केले, खूप छान अभ्यास डिटेल केला, वारंवार वाचून त्यांनी ते शोधून काढलं त्या अनामिकानी. आणि ते कसं शोधून काढलं हे त्यांनी या पुस्तकामध्ये त्यांचं एक दीर्घ पत्र आहे. हवं तर आपण ते शेवटी वाचून दाखवेन मी तुम्हाला. पण ह्या काव्याचं रसग्रहण कसं करावं हे ते पत्र वाचून मला समजलं. त्यातल्या काही विशेष जागा आहेत ज्या आपण असं सरळ वाचत गेलो तर आपल्या लक्षात येत नाहीत, तर त्या त्यांनी पॉईंटआउट करून दिल्या आहेत. आणि मग आपल्याला वाटतं अरे वा, हे असं येतं, अच्छा अच्छा. आणि खूप सुंदर काही काही जागा त्यांनी आपल्याला दाखवल्या आहेत. पण गंमत अशी की त्यांनी हे पत्र सगळं लिहिलं, त्यांचं परीक्षण केलं, त्यांनी ते नाव शोधून काढलं. आणि 14 पानांचं मोठं पत्र ते घेऊन ते पंढरपूरला गेले त्यांच्या घरी. आणि त्यांनी त्यांचा पत्ता वगैरे शोधून काढला. आणि नेमके त्यावेळेला घरी नव्हते आठवले. आणि मग त्यांनी ते त्यांच्या मिसेसकडं दिलं. त्यांनी आपलं नाव नाही सांगितलं आणि त्यांनी तो बंद लिफाफा त्यांना दिला. आणि मग जेव्हा वरदानंद आले त्यांनी ते वाचलं, ते कसं त्यांनी शोधून काढलं त्याचं सगळं वर्णन आहे. आणि नंतर मात्र ती व्यक्ती परत कधीही आली नाही. त्यामुळं त्याचं अनामिकाचं पत्र असंच या पुस्तकामध्ये त्याचं नाव आहे. आपल्या सगळ्यांना त्यांचं नाव जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे, पण ते आजतागायत कोणालाच कळलेलं नाही. पण फार सुंदर आहे. आता दुसरी गोष्ट अशी की त्यांनी वरदानंदांनी सुरुवातीला एक मानस पूजा केलेली आहे. अतिशय साधी सोपी सुंदर शब्दात आहे. मला जशी जमेल तशी मी म्हणून दाखवते तुम्हाला. पण फक्त पूजा, मानस पूजा म्हणजे फक्त 2 फुलं देवाला वाहिली, त्यामध्ये जर तो भाव असेल. आता ती वरद नारायणाची पूजा आहे, त्याच्यासाठी आपल्याला पुरंदर वनातलं दिव्य स्तुमन आणायला हवं. ते अशी काही साधीसुद्धा फुलांनी करायची का पूजा? पण आपण बलविहीन कसे आणणार आपण ती फुलं? तर हे कवी म्हणतात, ओम नमो भगवते वासुदेवाय, असे बलविहीन मी मग कुठोनी आणू तरी, पुरंदर वनातले सुमन दिव्य जा माधुरी, घरीच परड्यात जी उमलतात पाने फुले, त्वदीय चरणावरी प्रभुवरा तया अर्पिले, सुगंधित विगधिवा मज न ठाऊकेही कशी, त्वदर्चन करावया असतिकी अनाग्रातशी, सुगंध असला तरी उचलुनी हृदाशी धरी, न वास रुचला सुखे तरी तुडी व पाया तळी, श्रीहरी मजसियाचा विषाद लवही नसे, घडली तव पूजा हे काय सौभाग्य अल्पसे. पाहिलं तर म्हणजे अशी सुंदर मानसपूजा करून. आणि या पुस्तकातलं हे वरदानंदांचं तुम्ही चित्र पाहून घ्या. ही त्यांची मानसपूजेतली ही त्यांची देवता आहे. आणि याला स्मरूनच त्यांनी ह्याची रचना केलेली आहे. तर मी आता वाचायला सुरुवात करते. काही चुकलं माकलं तर मंडळी गोड मानून घ्या. श्री शंकर. श्री गणुदास दास विरचित श्री कृष्ण कथामृत. पहिला सर्ग आहे, त्याचं नाव आहे अवतार पीठिका. सर्गस्थित्यंत कर्तारौ भक्तिगम्यावगोचरौ उमा महेश्वरौ वंदे सत्कृपा सरिधरणौ.
विद्यानिधी वरद संकटराशिनाशी, बुद्धी प्रकाशत असे स्मरता जयासी. ज्याच्या कृपे सकल इच्छित पूर्ण होय, त्या श्री गणेश चरणी प्रणती मदीय. हे गणेशाचं वंदन आहे. अर्थ तर तुम्हाला समजलाच असेल. आणि याच्या पुढे शारदेचं वंदन आहे. विलास तव शारदे म्हणती काव्य जाते जन, महाकविहृदय तुझे असत सर्वदा आसन. आपण ज्याला काव्य म्हणतो ते दुसरं तिसरं काही नसून सरस्वतीचा विलास आहे. आणि ती कुठं असते? आता परमेश्वराला विचारलं तुम्ही कुठे असता, तर ते भक्ताच्या हृदयात, जिथे माझं नामस्मरण चालतं तिथे मी असतो. सरस्वतीला आपण विचारलं तर ती कुठे वास करते, तर तिचा पत्ता आहे महाकवींच्या हृदयात तिचं वास्तव्य असतं. महाकवी हृदय तुझे असत सर्वदा आसन, न येत रस वाङ्मया प्रति तुझ्या प्रसादाविन. सरस्वती तुला असो मम पुनः पुन्हा वंदन. सरस्वतीला वंदन करून झालेलं आहे. आणि आता आपण श्रीकृष्ण कथामृताला सुरुवात करत आहोत. सुरुवातीच्या ओव्या आहेत. जगदीशा रे हरिसुख कंदा, भीमा तटवासिया मुकुंदा, जय परमेशा जय अविनाशा, तव चरणांची मजसी आशा. लभ्यन जे पदयती तपिते, मनमन त्याची इच्छा करते. वेडे पण हे कळते मजसी, संत वचन परिदे धीरासी. हे ह्या पदाची माझ्यासारख्या पामरांनी अपेक्षा करावी, हे वेडेपण आहे. मोठ्या मोठ्या यती तपींना वर्षानुवर्ष तप करून योगाने नाही परमेश्वराच्या चरणाची प्राप्ती होत, पण आपण मात्र भक्तीच्या बळावर त्याच्या चरणाची अपेक्षा करू शकतो, असं कवी म्हणतात. ना योगाने ना तप करिता, भक्ती बळेच तुम्ही वश होता. सत्यवचन हे संशय नाही, पंढरी माझी अनुभव येई. पाय ठेवण्या पुरले नाही, तुला वामना सर्व विश्वही. पुंडलिकाच्या एक विटेवर, तोच विठोबा तू होशी स्थिर. 3 पायामध्ये ब्रह्मांड त्रैलोक्य त्यांनी पादाक्रांत केलं, असे हे पांडुरंगाचे पाय. पण पुंडलिकाच्या भक्तिपायी एका विटेवर 28 युग तो स्थिर उभा राहिला. कवीला आश्चर्य वाटतं. अनंत रूपा मग हृदयी मम, विलास दुष्यक नाही. हृदयही माझे कठीण विटे सम, आळ पुरेवई तुकीही. जय हरी सुखकंदा. माझ्या हृदयात तुझं वास्तव्य असू दे, तुझे चरण माझ्या हृदयात राहू दे. माझं हृदय पण त्या कठीण विटे समान असलं तरी तू पुंडलिकाच्या विटेवर जर एवढा उभा राहू शकतो, तर माझ्या हृदयात का नाही परमेश्वरा. तव पद देवा नसता हृदयी, कृष्ण कथेची शुभ गंगा ही. स्रवेल कोठून सांगा सांगा, मला कोरडा ठेवू नका गा. वयास ज्याच्या वर्ष 5वे, शब्द बोबडे जये वदावे. करीतो स्तवना यथार्थ तो ध्रुव, अशी योग्यता शंखातही तव. अशा ऐकल्या कथा कितीतरी, विश्वासे मी म्हणून पदाधरी. आता उपेक्षू नको विठाई, दीनवत्सले माझे आई. ज्ञान भास्करा श्री ज्ञानेश्वर, भवत्पदावर ठेवितसे शिर. जाणे केवळ ज्या गोविंद, तो गीतार्थही केला विशद. अभंगवाणी प्रसिद्ध ज्यांची, भंग करीत जी भीती भवाची. तुकाराम जे वरिष्ठ संती, चरणी त्यांच्या एक विनंती. महाराज जन आडव्या रानी, भरले होते त्यासी.
योग आणिला उद्धाराचा, झाडून संत पथासी, जय हरी सुखकंदा. ज्ञानेश्वर माऊलीला वंदन केलं आहे, विठोबाची प्रार्थना केली आहे, तुकाराम महाराजांची आठवण केली आहे. भवाची भीती भंग करणारे अभंगवाणी ज्यांनी रचली, त्या तुकाराम महाराजांना विनंती केली की इथे हे सगळं अडाणी लोक आहेत, तर त्यांचासुद्धा तुम्ही उद्धार केला आहे, तर मला आशीर्वाद द्या. तुमच्या आशीर्वादाने मी कृष्णकथामृताची रचना करीन. ती तुक्याने ना परिभागते, कृपया आमुच्या धरा कराते, तरीच भक्तीच्या जाऊ गावा, हरिदर्शन आम्हासी घडवा. नुसतं ह्या वाटेने जा असं सांगून आम्हाला नाही जमणार, आम्हाला हाताला धरून माऊली तिथपर्यंत घेऊन चला. रामदास गुरुराज दयाघन, किती किती करू तुम्हास वंदन, तुमच्या शब्दांच्या सामर्थ्ये, अधपती तसे राष्ट्रवरीये, स्मशान भूचे आनंद भुवन, झाले प्रसाद तव त्या कारण, शरण आदरे भवत्पदाला, असो शिरावर हस्त आपुला. भक्तिरसाचे पाठ जयांनी, बाहवनी उत्तरली अवनी, सावरले पडत्या धर्माते, नमनतया सकलही संताते. शिर घेऊनी तळहाती, लढले धर्मास्तव जे वीर, देशास्तव तनु झिजली ज्यांची, नमनतया बहुवार, जय हरी सुखकंदा. साई पंडित गुरो वामना, शिरसा वंदन तुमच्या चरणा, कृपा दृष्टीने अवलोकावे, श्रीमंता मज सहाय्य व्हावे. दास दीन हा सद्गुरु राया, ऐका हा मंडळी, दास दीन हा सद्गुरु राया, गणून आपुला धरला हृदया, महाकृपेची पाखर घालून, राजसुता सम केले लालन. इतकं सौंदर्य या ओळींमध्ये. आता ह्या प्रत्येक चारी चरणांचा पहिला शब्द जर घेतला तर दास गणू महाराज असा शब्द, असा एक हे तयार होतो की त्यांनी आपल्या गुरूंचं नाव अशा रीतीने लिहिलं, या याच्यामध्ये जोडलेलं आहे. हे आपल्याला त्या अनामिकांनी सांगितलं तेव्हा कळलं. आणि अर्थ किती सुंदर आहे की मी असा दीनदास आहे आणि तुम्ही मात्र मला हृदयाशी धरलं आहे आणि माझ्यावर महाकृपेची पाखर घातली आहे आणि राजसुतासम केले लालन, आपुल्या महतीचे सांगावे, दुबळ्या वाचे किती मी गावे. किती गावे, गुरुस्तवन करणं नेती नेती म्हणून श्रुतीसुद्धा थकल्या हो. दुबळ्या वाचे किती मी गावे, नमन स्नाने तव पदगंगा, मतिमल माझा नेवो भंगा. विनती चरणी जवळ असावे, कृष्ण कथामृत ते वदवावे. नुसते दाऊन अर्थ न भागे, बालकास भरवावे लागे. लहान मूल आहे, त्याच्यासमोर ताटली ठेवली तर ते जेवतं का हो मनाने हळूहळू, त्याला भरवावं लागतं. तसं आम्ही अगदी छोटे बालक आहोत तुमच्या पुढे आणि आम्हाला तुम्ही हे भरवलं तरच आमचं पोट भरणार आहे. कृष्णचरित हे मुळात मोठे, अधिकची विचार करिता, क्षितिज जसे का वाढत जाते, उंच चढवणी बघता, जय हरी सुखकंदा. असं कृष्णचरित्राची थोरी आहे. जितकं तुम्ही त्यात उंच उंच जाल ना, तितका त्याचा विस्तार वाढतच जातो. मत्स्य नरहरी वामन भार्गव, अथवा रावण हंता राघव, अंशभाग असुनी विष्णूचे, अपार आहे चरित्र त्यांचे. आता ही आपले 7 अवतार सांगितले, आपण जाणलंच असेल, पण त्यांचं केवढं चरित्र अपार आहे. पण ते अंशभाग आहेत विष्णूचे. पण श्रीकृष्णाचा हा अवतार हा पूर्ण अंशाचा आहे. तर श्रीकृष्णाचे पूर्ण अंशाचे चरित कसे मग गावे वाचे, कुणा देखवे प्रखर असा रवी, अंश हिजाचा डोळे दीपवी. प्रखर असा रवी म्हणजे हा पूर्णांश श्रीकृष्ण
आणि एखाद्या कवडशातनं आलेला छोटासा किरणसुद्धा जर आपल्या डोळ्यात गेला तर आपल्याला ते तेज सहन होत नाही. असे हे सगळे अंशभाग आहेत विष्णूचे. त्यांचं चरित्र अपार आहे माऊली. आणि श्रीकृष्णाचं पूर्णांशाचं चरित्र कसं गावं वाचेनी. कुंठित होती थोर थोर कवी, कृष्ण कथा ती मी का गावी. शेष धरी कष्टे भूगोला, इच्छित त्या उचलण्या विरोळा. कृष्णचरित्राची महती ती, आणिक माझी कवित्व शक्ती. परस्परांची करिता तुलना, खंडीलाही पुरी रतीना. माऊली, तुम्ही हे महाकाव्य वाचताय, ऐकताय, आणि हे इतके थोर कवी आहेत, पण त्यांचा विनय पहा ना. ते म्हणतात की कृष्णचरित्राची महती एवढी थोर आहे आणि माझी कवित्व शक्ती ही किती अल्प आहे की खंडीलाही पुरी रतीना. असुनी याची पुरती जाणीव, हाव कथेची धरली. तीनच अभिमाने हो मजसी, भाग गोष्ट ही झाली. जय हरी सुख कंदा. त्यांना जाणीव आहे असं ते म्हणतात की तरी पण मी कृष्णकथा रचायला तयार झालो तर का ते सांगतात. त्यांना अभिमान नाही आहे त्याचा. ते म्हणतात, श्रीनारायण राव भूपती, पटवर्धन वंशीय सन्मती. हृदय रत्न जो सती उमेचे, शासन करी जो मिरजपुरीचे. मिरजेचे राजे होते नारायणराव, आणि त्यांनी मला आग्रह केला. आग्रह मज तो करी नरपती, चौपाईच्या चालीवरती. कृष्णचरित्रा करणे गायन, श्री तुलसीचे वी रामायण. त्यांनी सांगितलं की श्रीकृष्णाची रचना कर, त्याचं गायन कर. तुलसी नारायण जसं आहे, तुलसी रामायण जसं आहे, तसं चौपाईच्या चालीवर तू याची रचना कर, असं त्यांना सांगण्यात आलं. नाही म्हणणे शक्य नमजसी, कृतघ्न व्हावे कसे तयासी. या राज्याच्या अन्नावरती, पूर्वज माझे जगले असती. नाही म्हणू शकलो नाही मी त्यांना. त्यातून आणिक पुन्हा असेना, पिता करी जे तृप्त तत्क्षणा. अमृत प्यावया सुमधुर असले, पराग्रहाचे कारण कसले. आपल्या आवडीचं जर आपल्याला मिळत असेल तर आग्रह कशाला हवा होता. त्यांनी मला आग्रह केला, पण मला ते इष्टापत्तीच वाटलं ना. जे आवडतं गुरुवाला तेच आलं नैवेद्याला, हे की नाही. पिता करी जे तृप्त तत्क्षणा. अशा जान्हवी अमृत प्यावया सुमधुर असले, पराग्रहाचे कारण कसले. वत्सा वत्सा म्हणून वदती गुरुवर, घे मम कार्य शिरी. हे दासकडू महाराज हे त्यांचे गुरुवर आहेत. आणि त्यांनी त्यांना सांगितलं की वत्सा, तू हे माझं कार्य म्हणून तू कर. आज्ञा कैसी मोडू यास्तव, धजलो मदहानो हे. गुरुनी आज्ञा केली म्हणून मी धाडस करतोय कृष्णकथा रचण्याचं. हा माझ्यातला मत समजू नका बरं मंडळी. श्री हरी सुख कंदा. पावन करिजे नुसते स्मरता, यत्स्पर्शे ये मोक्षची हाता. अशा जान्हवी जली नहाणे, कुणास असते नको मनाने. जान्हवीच्या जलात नाहल्यावर म्हणे की मोक्षचे तू नुसता स्पर्श जरी तिला केला तरी मोक्षाची प्राप्ती होते. नुसतं स्मरण त्याचं केलं तरी तुम्हाला पावन करून जाते ती. अशा जान्हवी जलात न्हायला आपल्याला मनापासून आवडतंच ना. तसेच या श्रीकृष्ण कथेसी, अवगाहन ये मम भाग्यासी. इच्छित तेची चालून आले, पूर्व पुण्य जणू मूर्त उदेले. माझ्या पूर्वपुण्यानीच मला ही संधी मिळालेली आहे. कृष्णकथेचे असंख्यात गुण आहे का मंडळी. कृष्णकथा आता तिचं महती सांगतायत की कृष्णकथेचे असंख्यात गुण आहे. किती गुण सांगावेत तुम्हाला. एकच त्यातील करीतो वर्णन, दुर्लभची शांती इतराते. ती या योगे खचित लाभते, खचित लाभते, खचित लाभते. ब्रह्मनिष्ठ बुद्धीचा सागर, ज्ञान नभीचा जणू का दिनकर. असे जे व्यास आहेत, त्या व्यासांनी व्यास महर्षी रचुनी भारत, धर्मादी पुरुषार्थ विवेचित.
लिहिली नाना परी पुराणे, नवरस मंडित विस्ताराने, 4 भाग केले वेदांचे, सार काढले उपनिषदांचे. इतकं केलं मंडळी. सगळ्या 4 पुरुषार्थांचा अभ्यास केला, महाभारताची रचना केली, नाना पुराणं लिहिली, नवरस मंडित विस्ताराने सगळं लिहिलं, वेदांचा अभ्यास केलेला, 4 भाग केले, सार काढलं त्या उपनिषदांचं. तर्क बुद्धी निकषावर केली जिज्ञासा ब्रह्माची, सतत चिंतिले तत्व, परीना शांती होत मनाची. जय हरी सुखकंदा. अंती त्यासी कथिती नारद, शुष्क खलेना स्थिर हो पारद, दिव्य औषधी त्या स्थिर करती, तसेच चित्ता कृष्ण कथाती. ते सगळं हे करून ते थकले व्यासमहर्षी, आणि त्यांना ती हवी ती शांती नाही प्राप्त झाली. नारद मुनी त्यांना सांगतात की असा किती खल केला तरी पारा काही आपल्या हाती लागत नाही, पारा आपण गोळा करू शकत नाही. शुष्क खलेना स्थिर हो पारद, दिव्य औषधी असतात त्याच्यासाठी, त्याला स्थिर करतात. तशी चित्ताला कृष्णकथाच शांत करू शकते. तुम्ही किती पुराणं लिहिली, कितीही साहित्याचा अभ्यास केला, कितीही उपनिषदांचं सार काढलं, तरी तुम्हाला कृष्णकथाच तुम्हाला शांत करू शकेल असं नारदांनी सांगितलं. आणि त्यांनी उदाहरण काय दिलंय, विदुषी झाली शिकून बहुजरी, उपवर कन्या कृतार्थ नातरी, व्यासा तेवी तुमची वृत्ती, जो न अर्पिता भगवंता प्रती. मुलगी खूप शिकून हुशार झाली, विदुषी झाली, उच्च शिक्षित झाली, पण आपल्याला कृतार्थ वाटतं का मंडळी? जोपर्यंत योग्य अशा वरास आपण तिला अर्पण करत नाही, तोपर्यंत आपलं जीवन काही कृतार्थ झालं असं आपल्याला वाटत नाही. व्यासा तेवी तुमची वृत्ती, जो न अर्पिता भगवंता प्रती. जोपर्यंत तुम्ही तुमची वृत्ती भगवंताला अर्पण करत नाही, तोपर्यंत तुम्हाला काही कृतार्थतेची भावना येणार नाही. व्यासे रचिले म्हणून भागवत, जेथ उसळते कृष्ण कथामृत, प्रसन्नता ये मग हृदयाते, शरदाने जणू जलाशयाते. मग व्यासांनी भागवताची रचना केली, आणि त्या भागवतामध्ये कृष्ण कथामृत उसळतंय छानपैकी, आणि मग मात्र हृदयाला जी प्रसन्नता प्राप्त होते, शरद ऋतूमध्ये जलाशयाला शरदामुळे जशी प्रसन्नता येते, तशी प्रसन्नता तुमच्या भागवताला येते. याच कथेच्या श्रवण रसाप्रत, लोलुप झाला भूप परीक्षित, मृत्यू उभा असताही पुढती, कथा परिसता लवनाखंती. आपण जाणता परीक्षित राजाची गोष्ट, 7 दिवसावर मृत्यू आलेला आहे, पण त्यांनी भागवत 7 दिवसात ऐकलंय, आणि त्या कथेच्या ती जी गोडी होती ना, ती इतकी अवीट होती की त्याला मृत्यूची खंत वाटली नाही, कशाचीही भीती वाटली नाही. एकाग्र चित्ताने तो त्यामध्ये रमून गेला. लोलुप झाला भूप परीक्षित, मृत्यू उभा असताही पुढती, कथा परिसता लवनाखंती. ती गोडी या कृष्णकथेची. असं आहे कृष्णकथामृत, आजवरही नित्य नवीची. ती कधी वाचून जुनी झाली नाही मंडळी, ती नित्य नूतन आहे. आद्य कवीची जणू का प्रतिभा, रम्य उषा प्रतिदिनी वानभा. रोज पहाटे उठून पाहावं तर त्या उषेचं प्रसन्नता वेगळीच अनुभवायला, तर रोज नित्य नूतन आपल्याला अनुभव येतो. तशी ही कृष्णकथा आहे. व्यासवर्णिता कथा म्हणून ही, सज्जन गातची आले, मीरा कवी जयदेव रंगले, सुरदासादिक भुलले, जय हरी सुखकंदा. व्यासांनी रचलेली कथा म्हणून सगळ्यांनी ती गायली, सज्जनांनी गायली, आणि मीरा कवी जयदेव हे सगळे सुरदास वगैरे सगळे त्यामध्ये रंगून गेलेले आहेत मंडळी. याच कथेच्या रसलोभाने. आता मी आलो, एवढ्यांनी सगळ्यांनी कृष्णकथा गायली, मग मी का नको? याच कथेच्या रसलोभाने, प्रवृत्त मीही येथ नयाने. मी एक नवीन त्यात ॲड झालो. गरुड भरारी ज्या आकाशी,
तेथ जशी का उडते माशी. म्हणजे आकाश सर्वांचं आहे. गरुडांनी एवढी भरारी घेतली, झेप घेतली, मग माशीनी काय असं बसून द्यायचं? माशी म्हणेल मला पण उडायचं आहे माझ्या पद्धतीने, नाही का? गरुड भरारी ज्या आकाशी, तेथ जशी का उडते माशी. तसे हे मोठमोठे संत कवी यांनी कृष्णकथा गायली. मग असे कवी म्हणतात, हा त्यांचा विनय आहे मंडळी. हा फार मनाला लोभसवाणा वाटतो. किती थोर आहेत ते आणि किती विनयशील आहेत पहा. ते म्हणतात की ती कृष्णकथा म्हणजे मोठी गरुड भरारी आहे, पण मी एक तिथं माशीसारखं आहे. परी तुमची या आधारावर महाराज मी होईन पार. सद्गुरूंच्या चरणी दृढ श्रद्धा असल्यामुळे त्यांना पूर्ण कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आहे की आपण ह्यातून पार पडू. तुम्हा विनविले याच कारणे, मज दीनाचे सहाय्य करणे. अज्ञ काढितो सुरेख अक्षर, शिक्षक त्याचा हात धरी जर. अडाणी माणूस आहे, निरक्षर आहे आणि इतकं सुंदर अक्षर तो म्हणतो मी लिहिलंय. खोटं आहे का ते? नाही. पण शिक्षकांनी त्याचा हातात धरलाय आणि मग त्यांनी ते सुंदर अक्षर काढले. त्याला नाही माहिती ते काय लिहिलंय ते. आणि मंडळी पण त्यावेळेला गुरुवर सांगतात, आपले आठवले सांगतात की पण आपण हात सैल सोडला पाहिजे. आपण जर हात ताठ धरला तर मग शिक्षकाने हात धरून सुद्धा आपल्याला अक्षर काढता येणार नाही. म्हणजे आपला ताठा तिथे पूर्ण गळून पडला पाहिजे. अज्ञ काढितो सुरेख अक्षर, शिक्षक त्याचा हात धरी जर. उंच फळ हिये बाळा हाती, वडील तया जरी उचलून घेती. आता त्या बाळाचं काय सामर्थ्य उंच फळ काढायचं, पण वडिलांनी जर त्याला उचलून घेतलं तर ते फळसुद्धा त्याच्या हातात येतं ना. असं आहे हे गुरुमाऊली, तू माझ्याकडनं करून घेतेस आणि म्हणून मी हे कृष्णकथा रचू शकतोय, असं कवींना म्हणायचं आहे. शीड सुकानुभवत कृपेचे, होडीला मम मिळता साचे. काठिण्याचा तरेन सागर, विघ्नवाची उसळती जरीवर. भगवत कृपेचं, गुरुमाऊलीच्या कृपेचं जर शीड सुकाणू माझ्या होडीला लाभलं तर मग किती का संकट येईना, मी हा भवसागर, काठिण्याचा सागर सगळा तरून जाईन. आणि प्रसाद तुमचा हाच वसंत, मम बुद्धीच्या शून्यवनात. फुलविल सुमने पानो पानी, सुरभित जी का कृष्ण कथानी. माऊली तुमचा प्रसाद हा माझ्या बुद्धीचं वन हे शून्य आहे, पण त्यात वसंतसारखा तुम्ही आलात तुमचा कृपेचा प्रसाद घेऊन. आणि मग सगळीकडे अशी पानं फुलं फुलली आहेत, सुमन, पण ती कृष्णकथांनी सुगंधित झालेली आहेत. पुरे पुरे कशाला शिनबू वाचा, जननी जाणे हेत शिशूचा. गुरुमाऊलींची अतिशय आर्ततेने प्रार्थना करतायत की ह्या कृष्णकथामृत रचण्यामध्ये मला माऊली सहाय्य कर. आणि त्यांनी परोपरीने माऊलींना विनवणी केली आहे. आणि आता ते म्हणतायत की पुरे कशाला शिनबू वाचा. आता ही गुरु माऊली आहे, आई आहे, ती जननी जाणे हेत शिशूचा. कुमुद वनासी विकसित करणे, सुधा कराते नको सांगणे. अरे जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा कुमुद वनातील ती कमळं विकसित आपोआप होतात. ते सुधाकराला सांगावं लागत नाही की तू आता ये आणि यांना विकसित कर. माऊली तुम्ही फक्त कृपा करा, कृष्णकथामृत आपोआप तयार होईल आपलं. अहो संत जन पुन्हा एकदा, बंधून तुमच्या पदारविंदा. कृपा जलाने होऊन सिंचित, आरंभित मी कृष्णकथामृत. मंडळी आता हे नमन झालेलं आहे, गुरुमाऊलींची संतांची विनवणी करून झालेली आहे. आणि पुन्हा एकदा त्यांना नमस्कार करून आता कृष्णकथेला सुरुवात करतात कवी. ते म्हणतात, मुनीसह दानव पीडित भूमी, गोरूपे विष्णूसी विनवी माझा भार हरावा, जन्म न मानव वंशी. या भूमीने गाईचं रूप घेऊन विष्णूंना विनंती केली आहे की मला या इथे तिला खूप त्रास होते या पातकी लोकांचं तिच्यावर. ती क्षमाशील आहे, त्या सगळ्यांना आधार देत होती, पण आता तिला तो भार झेपेनासा झाला होता. तर तुम्ही आता मानव वंशात जन्म घेऊन माझा भार हलका करावा, अशी तिने विनवणी, आर्ततेने विनवणी केली आहे. आणि मग काय, ही माऊली तर आपली दयाळू विश्वरूप,
तर ते भूचे करुणा भाषण परिसून तिज आश्वासन दे करुणा घन. तिचं करुणा भाषण ऐकलंय आणि तिला आश्वासन देत आहेत विष्णू, घेईन तुझसाठी अवतार, करीन गे दुर्जन संहार. सगळ्या दुर्जनांचा मी संहार करीन, तुझ्यासाठी मी अवतार घेतोय. केवळ या आशीर्वचनाने गमे हायसे मही कारणे, तीर वायुही नुसता जेवी, ग्रीष्म तप्त पथिकास शांतवी. उन्हातनं चालत पथिक चाललेला असतो, श्रांत झालेला असतो, दमलेला असतो आणि त्या जलाशयावरनं आलेला गार वारा त्याला जसा नुसता वारा जरी, पाणी तर नाही पण नुसता वारा जरी आला तरी त्याला शांत वाटतं मनाला. तसं अजून अवतार घेतील, तिचा भार हारतील तेव्हा हारतील, पण केवळ आजच्या आशीर्वचनाने तिला हायसं वाटलेलं आहे भूला. आणि ती जाताना ऋषीमुनींना बरोबर घेऊन गेलेली होती ना. आता परतुनी येता ऋषीवर्यांनी, नारदास कथिले हर्षानी, आता जन्म घेणार रमावर, करण्यासी दुर्जन संहार. ऋषीमुनींना आनंद झालाय, आता दुर्जनांचा संहार होणार. नारदांना कधी सांगू असं त्यांना झालं. परत आल्याबरोबर त्यांनी नारदांना हे कथन केलं की विष्णूंनी अवतार घेण्याचं मान्य केलंय. आनंदित नच नारद झाले, शून्य मने म्हणती ते, यात काय तरी विशेष ज्याचा हर्ष होत तुम्हा ते, जय हरी सुख कंदा. नारदांना काही विशेष हर्ष झाल्याचा दिसत नाही. ते म्हणतात यात काय विशेष का, मग काय विशेष काय होत आहे त्यामुळे. शून्य मनाने ते म्हणतात, प्रखर वज्र वेगे कोसळले, शेणाचे नि गोळे फुटले. आता वज्र ते अगदी एवढं प्रखर ते कोसळलं भूमीवर आणि त्यांनी काय झाला परिणाम माहिती का, शेणाचे गोळे फुटले. त्याच्यासाठी काय वज्र हवं होतं का. गजराजाने पायाखाली, अरे गजराजाची शक्ती ते पायाखाली, अहो म्हणे ढेकणे चिरडली. ढेकणं चिरडायला गजराजाचे उपाय लागते का. श्री सूर्याने प्रखर मयुखी, काय सुकविणे नुसती डबकी, शंकर उघडी तिसरा डोळा, तय म्हणे जळला पाचोळा. पाचोळा जाळायला का शंकराला तिसरा डोळा उघडावा लागतो. तसेच हास्यास्पद हे तुमचे, आश्वासन मज वाटत साचे, कर्तुम शक्ती तयाने, क्षुद्र दुष्ट वधण्यात वेचणे. आता ह्या परमेश्वराची कर्तुम अशी शक्ती त्याच्याकडे आहे आणि हे क्षुद्र दुष्ट त्याच्या दृष्टीने काय, गजराजाच्या पायाखालची ढेकणं. त्याच्यासाठी त्यांनी अवतार घेण्याचं काय कारण आहे. जन्म सातदा याने धरले, आणि नुसते दुर्जन वधिले, तेच जरी करणार पुन्हा तो, म्हणे न जन्म उगाच येतो. नारद मुनी म्हणतात काही उपयोग नाही त्याला, सांगा काही अवतार वगैरे घेऊ नकोस. या अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी काय परमेश्वराने अवतार घ्यावा लागतो का. कथितो त्यासी जाऊन आता, कशास हे श्रम करीसी, शस्त्र वैद्य का थोर पाहिजे, साधारण काट्यासी. पायात एक छोटा काटा मोडलाय, त्याच्यासाठी थोर शस्त्रवैद्य आणावा लागतो का. हे काही करू नकोस तू, हे श्रम बरं का. असे ऐकदा नारद भाषण, बघतची बसले नुसते मुंजन, पारख थोरांच्या हेतूची, सामान्या ते होईल कैची. यज्ञ याग निर्विघ्नपणाने, पार पडोनी त्याच बळाने, सुख मिळवावे स्वर्लोकीचे, परम साध्यते हेची जयांचे. सामान्य लोकांना काय असतं, आम्हाला स्वर्गात सुख मिळावं, स्वतःच्या स्वार्थापुरतं मागतात ते. सकाम कर्मामध्येच रमती, सदा वासना वसते चित्ती, असे लोक कोठून जाणती, निरीच्छसी निरुपाधिक भक्ती. जी नारदांजवळ होती, निरीच्छ आणि निरुपाधिक, स्वतःला काही नको आहे अशी जी भक्ती आहे त्याची थोरवी ह्या सामान्य लोकांना, जे सकाम कर्मामध्येच रमतात, अशांना कशी कळावी. वात्सल्याची कामविहीना, शिशूस यावी कशी कल्पना, आईची की गरज भासते,
स्तनपानापुरतीच जया. ते लहान बाळ आहे हो, त्याला भूक लागली की तेवढ्यापुरती आईची गरज भासते. बाकी एरवी खेळायच्या नादात त्याला आई असली काय काही फरक पडत नाही. असं ह्या ऋषीमुनींचं आहे. आपलं आपलं काम झालं ना बास. आता नारदांचं वर्णन केलंय, फार सुंदर आहे हे. हिमधर सुंदर गौर कलेवर नारद अरुणांबरधारी छेडित सुस्वर विद्युत भास्कर वीणा श्रीवर भजन करी. छेडित सुस्वर विद्युत भास्वर वीणा श्रीवर भजन करी. ज्याचे अंतर करुणा निर्भर उद्धरण्या नरभूवरचे क्षीरसागरा जाई सत्वर मंदिर जय श्री विष्णूचे. जय हरी सुखकंदा. असे गोरेपान नारद आणि ते अरुणांबरधारी आणि वीणा तिच्यावर भजन करीत आणि ते विष्णूच्या मंदिराकडे निघालेले आहेत. नारद कसे आहेत? ज्यांचे अंतर करुणा निर्भर, अतिशय दयाळू. कोणाच्या बाबतीत दयाळू आहेत? उद्धरण्या नर भूवरचे क्षीरसागरा जाई सत्वर मंदिर जय श्री विष्णूचे. मंडळी, आता आपण विष्णूच्या मंदिरात आलेलो आहोत. आता नारदांच्या बरोबर आपण प्रवेश करतोय आणि आता ऐका ते मंदिर कसं आहे. काय आहे विष्णूचं मंदिर? म्हणजे क्षीरार्णवतो अतिशय सुंदर सुवर्ण कणवालुका तटावर. क्षीरार्णव जिथे आपले भगवान शयन करतात आणि तिथं वाळूमध्ये शंख शिंपले कुठलेच नाही, ते सुवर्णकण. नसे अंत ना पार तदीय संस्कृत भाषेचे जणू वाङ्मय. आता हा शुभ्र असा क्षीरार्णव आहे, तर त्याचं शुभ्रता कशी वर्णन केली आहे. तुम्हाला काय वाटतं शुभ्रता कशी असते? सुंदर शुभ्र वर्ण म्हणजे कसा असतो? कुंद मोगरा जुईवा जाई शुभ्र वर्ण त्या कमलाचाही परी क्षीरसागरी पसरला असे धवलिमा काही निराळा. असा नाही बरं का, तुमच्या कल्पनेत ते तसा धवलिमा नाही येतो, वेगळाच आहे. कसा आहे तो ऐका. शील संपदा पतिव्रतेची उज्ज्वल कीर्ती आद्य कवीची आणि शिवाचे हास्य मनोहर. कैलास पर्वतावर शिवप्रभू आहेत, पांढरा शुभ्र बर्फाच्छादित आहे आणि तिथं त्यांचं जर ते हास्य आहे ते त्या बर्फाच्या रूपाने ओघळतं आहे. शुभ्रतेचं वर्णन आहे. चंद्रकरांनी वितळलेले. आता ते खाली वाहून यायला हवं ना आपल्याला, तर त्यासाठी चंद्रकरांनी ते वितळवलं आहे. आपण चंद्राची उष्णता ती काय असणार, शीतल चंद्र, तर त्यांनी ते वितळवलं आणि मोत्याचं एक छान पात्र बनवलं आहे, पांढऱ्या शुभ्र मोत्यांचं. आणि ते जे द्रव तयार झाला पांढरा शुभ्र, तो त्या मोत्याच्या पात्रात घेतला आहे. आणि मंथन करिता हंस पिसांनी, राजहंसाचे पिस घेऊन त्यांनी त्याचं मंथन केले. येईल जे नवनीत तयावर क्षीरार्णव हा तसाच सुंदर. काय वर्णन आहे माऊली, खरंच भरभरून येतो. कसा आहे हा क्षीरार्णव की ते जे नवनीत आले आणि त्या नवनीतासारखा हा क्षीरार्णव सुंदर आहे. अमृत कौस्तुभाधिकजी रत्ने याच निर्मिली क्षीराब्धीने संपत्तीची होय देवता लक्ष्मीचा त्या हाच जनिता. संपत्तीची देवता लक्ष्मी, तिचा तर हा पिता, त्यांनीच तर तिला निर्मिली. आणि अमृत कौस्तुभाधिक रत्न पण ह्यानीच निर्मिली. म्हणजे ह्याची थोरवी काय वर्णावी असा हा क्षीरार्णव. हिरे माणके मोती हेची शंख शिंपले येथे पुरवितात जे सकल मनोरथ वृक्ष असे तीराते. मंडळी, कल्पवृक्ष तीरावर तिथे क्षीरार्णवाचे जे वृक्ष आहेत ते साधे सुधे नाही, कल्पवृक्ष आहेत. आणि तिथे शंख शिंपले, हिरे माणके मोती हेच आहे. अशा मनोहर दुग्ध सागरी श्रीमंतांची रमली स्वारी. अशा ह्याच्यात श्रीमंतांची, विष्णू महाभगवानांची स्वारी तिथे रममाण झालेली आहे. शेषतनूचे मृदुल शुभासन नीलमण्या जणू सुवर्ण कोंदण. आता हे निळे आणि तो सर्प आहे तो पिवळा, तर सोन्याच्या कोंदणामध्ये हा नीलमणी बसवला असा भास होत होता कविवर्यांना.
नाभी कमली बसून विधाता, पठण करीतसे वेद संहिता. गरुड उभा कर जोडून पुढती, ठेवून दृष्टी चरणावरती. नाभी कमली विधाता ब्रह्मदेव बसलेले आहेत आणि वेदसंहितेचं पठण करतायत. गरुड पुढे कर जोडून उभा आहे आणि चरणावर दृष्टी त्याची हालत नाही आहे, सतत प्रभू चरणावर दृष्टी ठेवून तो उभा आहे. सेवा या हरी चरण सरोज, घेत इंदिरा अंकावर निज. पतिव्रता आहे लक्ष्मी माता आपली आणि पती सेवा करण्याची तिची सतत इच्छा आहे. तिने आपल्या पतीचे पाय आपल्या अंकावर घेतलेले आहेत आणि परिकरवेना तिचं संवाहन, कर पद कोमलते कर कमलाहून. पण आता ते दाबू कसे मी, कारण माझ्या हातापेक्षाही ते कोमल आहेत, म्हणून ती विचारत पडली आहे. किती लक्ष्मी मातेचे हात किती कोमल आहेत, पण त्याहीपेक्षा विष्णूंचे पदकमल कोमल आहेत. हे हे कवी कल्पना करू शकतात. ह्या स्तवन हरीचे करीत तुंबर, त्या भजनाचे मंजुळ सेस्वर. तिथं काय सतत भजन चाललेलं आहे, नामस्मरण चाललेलं आहे, हरिस्तवन चाललेलं आहे आणि त्याच्या लहरी मंद वायूच्या सवे पसरती, तीर वृक्ष जणू तये चढवती. त्या भजनाचे लहरी पसरत आहेत आणि हे तीरावरचे वृक्ष त्यामुळे डोलत आहेत. भजनाच्या त्या आलापांनी नारद रंगून जाती, आगमनाचा हेत विसरले, स्वये साथही देती. जय हरी सुखकंदा.